सोयाबीन पिकावर तांबेरा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव, पाने पिवळी पडून सोयाबीनचं नुकसान। धाराशिव जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा झालाय। सोयाबीनचे पीक सध्या शेंगा परिपक्वतेच्या अवस्थेत आहे, मात्र तांबेरा रोगाने थैमान घातली असून सोयाबीनच्या पानांवर ठिपके दिसून येत आहेत आणि त्यानंतर कोवळ्या खोडावर कोवळ्या शेंगांवरती हे ठिपके दिसून येत आहेत। सततचा पाऊस, ढगाळ हवामान तसेच हवेत 80% आर्द्रता हे या रोगाच्या वाढीस अनुकूल वातावरण आहे। त्यामुळे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय, त्यामुळे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पोपटारे गोसावाडी गाव एवढा या असं पिवळं पडलंय, पापडी पडली, या रोग झालाय। हे काय नुकसान आहे? 5 एकर माझी शेती, 5 एकर सोयाबीन आहे माझी पूर्ण। आता काय करणार? फसगीची पाळी झाली माझ्या। एवढं करून सुद्धा मला फायदा नाही झाला म्हणल्यावर फवारणी घेतल्या टायमाला तरी पण हे असं झालंय। हो, पूर्ण पापडी पडली। आता काय करणार? उतार काय येणार आहे? किती उतार येईल तुम्हाला काय वाटतं? काय आता उतार येणार आहे ह्याला? पिशीला काय नाही येत, नाही उतारच येत नाही, येऊ शकत नाही ह्याला। काही जो उतार येऊ शकत नाही ह्याला पूर्णच। काय उतार येऊ शकत नाही। गेल्या वर्षी सारखी सायबीन नाही, कुठलं काय नाही। काय कारण असेल? कशामुळे पिवळं पडलं हे? आता काय आता आम्हाला माहिती का? रोग आहे, फवारणी केल्या, पूर्ण सगळं केलं तरी पण असंच झालं। आता काय करणार आम्ही? तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून प्लॉटमधील सर्वच्या सर्व सोयाबीनची पाने पिवळी पडली आहेत। त्यामुळे या रोगाचे शेतकऱ्यांनी वेळेत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे। मात्र हा रोग झपाट्याने वाढत असल्याने सोयाबीनची पाने पिवळी पडून पानगळ होते। त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे। तर सोयाबीनची पाने पिवळी पडून पानगळ झाल्याने सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे।